श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, मतदान झाले. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल. तसेच अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा. नाना फाउंडेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे फॉर्म भरता येतील. PDF फाईलसाठी आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे. यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कुठली आहे, काय, हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. याचा निकाल आता 23 नोव्हेंबरला आहे. यातच आता एक्झिट पोल देखील समोर आलेले आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी नक्कीच एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मतदान झाले. आता लाडक्या बहिणींना किती ओवाळणी मिळणार, या संदर्भात एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. त्याचेच उत्तर आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या अंतर्गत राज्यातील माता भगिनींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता हेच 1,500 वाढणार आहेत. कसे, ते आपण पाहूयात. महाराष्ट्रात मतदान झाले. एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असे कौल आहेत. तर महायुतीने पुन्हा जर सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1,500 चे 2100 रुपये करू असं वचन त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे. त्यामुळे आता यापुढे लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा आकडा फिक्स झाल्याची चर्चा आहे. तर लाडक्या बहिणींना जवळपास 600 रुपयांचा लाभ होतोय. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. ही वाढीव रक्कम आपल्या फायद्याची असेल का? आणि व्हिडिओला बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर शरद पवारांनी आपली ताकद लावून सत्ता स्थापन केली. तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावरून असे स्पष्ट आहे, सरकार कोणाचं जरी आलं, महायुतीचं जरी आलं आणि महाविकास आघाडीचं आलं, तरी लाडक्या बहिणींसाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे. महायुतीचं आलं तर 2100 रुपये मिळतील आणि महाविकास आघाडीचं आले तर 3,000 रुपये मिळतील. तर आपल्याला काय वाटतं, कोणाचे सरकार यावे, कमेंट करा. व्हिडिओला बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.